नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर बघा मंडळी, 8 मार्चला आहे महाशिवरात्र आणि या महाशिवरात्रीला आपल्याला घरच्या घरी कशी पूजा करायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर बघा, आपल्यापैकी बरेच जण नोकरी करतात किंवा काही कारणास्तव त्यांना खूप मोठी पूजा करणं शक्य होत नाही, तर त्यांनी अतिशय साध्या पद्धतीने कशा प्रकारे पूजा केली पाहिजे हे देखील आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर जर आपण मंदिरामध्ये पूजा करणार आहोत तर मंदिरात जाताना आपल्याला काय काय साहित्य न्यायचं आहे हे देखील आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. देवांचे देव, तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. हा उत्सव संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. या दिवशी जी व्यक्ती व्रत पालन करते व शिवपार्वतीचे पूजन करते, भगवान शंकर त्यांच्या सर्व मनवांचित इच्छा पूर्ण करतात. आणि बघा, या दिवशी उपवास व पूजा केल्याने आपल्याला अपार सुख समृद्धी प्राप्त होत असते. आणि जे लोक शिवरात्रीच्या दिवशी विधिवत पूजा करतात त्यांच्या आयुष्यातील सर्व विघ्न भगवान शिवशंकर दूर करतात आणि त्यांच्या मनोवांछित इच्छाही पूर्ण करतात. तर चला आता आपण हे जाणून घेऊया की या दिवशी आपल्याला विधिवत पूजा कशी करायची आहे. बघा, शिवरात्रीच्या दिवशी म्हणजे 8 मार्चला सकाळी लवकर उठून आपल्याला आंघोळ करायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला या दिवशी अवश्य गंगाजल टाकायचं आहे. आणि त्यानंतर शक्य झाल्यास स्वच्छ पांढरे कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत. शक्य झाल्यास पांढरेच कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत. त्यानंतर बघा, या दिवशी आपल्याला आपली दररोजची जी काही देवपूजा आहे ती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहे. त्यासाठी आपल्याला एक पाट टाकायचा. अगोदर जिथे आपल्याला पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची गोमूत्र टाकून. नंतर पाट घ्या, चौरंग घ्या, त्याच्यावरही आपल्याला पांढराच कपडा टाकायचा आहे. आणि त्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. बघा, कुठलीही पूजा करत असताना अगोदर अग्नीचे आपल्याला पूजन करायचे असते, त्यामुळे दीपपूजन करून घ्यायचं आहे. बघा मंडळी, महाशिवरात्रीची पूजा ही 4 प्रहरामध्ये केली जाते. पण आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही घरी किंवा मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही भगवान शिवशंकरांची पूजा करू शकता. बघा, असं म्हणतात की भगवान शिवशंकर हे भोलेनाथ आहेत. मनापासून केलेली सेवा ही त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचते आणि आपल्या सर्व मनोवांछित इच्छा ते पूर्ण करतात. तर बघा, सर्वात अगोदर आपल्याला दीप प्रज्वलित झाल्याच्या नंतर गणपतीची पूजन करून घ्यायचे आहे. बघा, त्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना अगोदर पाण्याने, नंतर पंचामृताने, नंतर पाण्याने करायचं आहे. आणि हे करत असताना आपल्याला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणत किंवा ओम गंगणपतये नमः, ओम गंगणपतये नमः हे म्हणत आपल्याला गणपती बाप्पावर अभिषेक करायचा आहे. आणि नंतर गणपती बाप्पाला आपल्याला खाली अक्षदा टाकून आपल्याला त्या पांढऱ्या वस्त्रावर आपल्याला गणपती बाप्पाला विराजमान करायचं आहे. आणि गणपती बाप्पाची पंचोपचारे पूजा करायची. हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, नैवेद्य दाखवून नैवेद्य ठेवायचा, फुलं अर्पण करायची आणि गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. आणि बघा, या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पा, माता पार्वती आणि भगवान शिवशंकरांची पूजा करायची असते. त्यामुळे बघा, आपल्याला माता पार्वती, गणपती आणि शिवशंकर यांचा असा जर फोटो असेल तर तुम्ही फोटो ठेवू शकता, तिथे त्यांची पूजा करायची आहे. तर माता पार्वतीला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप दाखवायचा आहे, त्यांनाही नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यांच्या आपल्याला ओटी भरायची असते. बघा, ओटीचं साहित्य घ्यायचं. तुम्ही खण घेऊ शकता किंवा साडीही घेऊ शकता. तो घ्यायचा, त्याच्यावर हळद कुंकवाची पुडी ठेवायची, 16 शृंगार ठेवायचे. जेवढे आपल्याकडं शृंगार असतील तेवढे तुम्ही त्यामध्ये ठेवायचं. ओटीचं साहित्य ठेवायचं. तांदूळ, खारीक वाटी, सुपारी, 1 रुपयाचं नाणं, हळकुंड, बदाम ही आपल्याला सर्व पूजेचं ओटीचं साहित्य असतं ते आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला मुख्य पूजा म्हणजे शिवलिंगाची पूजा करायची आहे. आता त्यासाठी आपल्या देवघरामध्ये असलेलं जे शिवलिंग आहे तुम्ही ते घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जे कुठलं शिवलिंग असेल, म्हणजे जर तुमच्याकडे ते मातीचं वगैरे असतं बघा, चिनी मातीचं, तुम्ही ते घेऊ शकता किंवा दगडाचं असेल तर ते घेऊ शकता किंवा पारद शिवलिंग असतं किंवा हे पंचधातूचं आहे तसं शिवलिंग, जे शिवलिंग असेल ते शिवलिंग आपल्याला घ्यायचं आहे. आणि ते शिवलिंग आपल्याला सर्वात अगोदर
स्वच्छ पाण्याने ताम्हनात ठेवायचं, त्याआधी खाली आपल्याला बेलाचं पान ठेवायचं, त्यावर शिवलिंग ठेवायचं. आणि बघा अगोदर पाण्याने अभिषेक करा, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करा. आता पंचामृतामध्ये बघा दूध, दही, तूप, मध, साखर हे तुम्ही सर्व एकत्र करून तुम्ही अभिषेक करू शकता, किंवा एक एक तुम्ही पदार्थ देवावर तुम्ही अर्पण करत सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. आता मी सर्व हे एकत्र केलेलं आहे आणि त्याने अभिषेक करत आहे. आणि अभिषेक करत असताना सुद्धा आपल्याला शिवाचे नामस्मरण करत करत आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, अभिषेक झाल्याच्या नंतर हे जे तीर्थ आहे तर खाली पडलेलं पाणी, तर हे तीर्थ आपल्या घरातील सर्वांना द्यायचं आहे. आणि जर उरलंच तर ते तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला तुम्ही ते अर्पण करू शकता. त्यानंतर शिवलिंगाची आपल्याला पूजा करायची आहे. त्यात बघा सर्वात अगोदर शिवलिंगाला आपल्याला जानवं घालायचं आहे, नंतर चंदन लावायचं आहे. आता तुमच्याकडे लाल असेल, पिवळं असेल, तुम्ही ते चंदन लावा. त्या असेल तर तुम्ही भस्म लावू शकता, अक्षदा वाहा. महादेवांना हळूहळू हळद कुंकू तुम्ही चुकूनही अर्पण करू नका. तुम्ही लक्षात ठेवा, भस्म लावायचं आहे, चंदन लावू शकता, पण हळद कुंकू आपल्याला महादेवाला अर्पण करायची नाही. आता बघा मंडळी, शिवरात्रीच्या रात्री 4 प्रहर सेवा केली जाते. आता ते प्रहर कुठले कुठले आहेत हे जाणून घेऊया, शुभ मुहूर्त पाहूया. बघा 8 मार्चला सायंकाळी 6:25 ते 9:28 या काळामध्ये तुम्ही पहिला प्रहरात तुम्ही सेवा करू शकता. त्यामध्ये दुसरा प्रहर आहे 8 मार्चलाच रात्री 9:28 ते मध्यरात्री 12:31 आणि तिसरा प्रहर आहे 9 मार्चला मध्यरात्री 12:31 ते 3:34 त्यानंतर चौथा प्रहर आहे 9 मार्चला पहाटे 3:34 ते 6:37 या काळामध्ये बघा, शक्य झाल्यास या 4 प्रहरात महादेवाची सेवा करण्याला खूप महत्त्व आहे. तुम्हाला शक्य झाल्यास नक्की तुम्ही या 4 प्रहरामध्ये सेवा करू शकता. पण शक्य नाही तर निषिद्ध काळामध्ये तरी आपल्याला शिवरात्रीच्या रात्री किंवा दिवसभरात तुम्ही कधीही ही जी पूजा आहे अशा प्रकारे आपण महादेवाची पूजा करू शकता. त्यानंतर बघा, या दिवशी महादेवांना पांढरे फूल अर्पण करावे, धोत्र्याचे फूल तुमच्याकडे असेल ते अर्पण करा, धोत्र्याचं फळ अर्पण करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेलपत्र या दिवशी नक्की आपल्याला महादेवाला अर्पण करायचे आहेत. बघा, बेलपत्र अर्पण करत असताना त्याचा जो देठ आहे तो तोडून घ्यायचा आणि नंतर अर्पण करायचे. आणि अर्पण करत असताना पालथं बेलपत्र आपल्याला महादेवाच्या पिंडीवर आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि बघा, जेवढे तुमच्याकडे बेलपत्र असतील तेवढे बेलपत्र तुम्ही महादेवाच्या पिंडीवर महादेवाचं नाव घेत आपल्याला नामस्मरण करत आपल्याला अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर जर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर ती सुद्धा तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू शकता. त्यानंतर बघा, आता या धकाधकीच्या जीवनामध्ये बरेच जण नोकर वर्ग आहे, जे नोकरी करतात, ज्यांना एवढी मोठी पूजा करणं शक्य होत नाही, किंवा आणखी काही कारणं असतात की आपल्याला एवढी पूजाही करणं शक्य होत नाही. तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असतं तर त्या शिवलिंगाला तुम्ही 5 वेळेस 11 वेळेस ताम्हणामध्ये घेऊन पाणी घाला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायमध्ये फक्त पाणी घालायचं आहे. त्यानंतर ते शिवलिंग देवघरामध्येच ठेवायचं आहे आणि तिथेच तुम्ही त्यांची पंचोपचारे पूजा करायची. त्यांना भस्म लावा, चंदन लावा, फुल अर्पण करा, बेल अर्पण करा आणि त्यांना नैवेद्य दाखवा. नैवेद्यामध्ये तुम्ही फळं किंवा खडीसाखरेचा सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. आणि आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पा असतात, तुम्ही त्यांची तिथेच पूजा करून घ्या. अतिशय साध्या पद्धतीने जरी तुम्ही अशा प्रकारे तुम्ही पूजा केली तर तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. 5-10 मिनिटामध्ये तुमची पूजा होऊन जाईल. बघा मंडळी, भगवान शिवशंकर हे भोलेनाथ आहेत. तुम्ही फक्त भक्तीने, मनोभावाने, श्रद्धेने जर तुम्ही साधी जरी पूजा केली ना तर त्यांच्यापर्यंत ती पोहोचते आणि ते तुमच्या सर्व मनोवांछित इच्छा पूर्ण करतात. बघा, ज्यामुळे तुम्हाला या सेवेला तुम्हाला जास्त वेळही लागणार नाही आणि तुम्ही देवघरामध्येच तुमची पूजा होऊन जाईल. त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्येही लक्षात ठेवा, आपल्याला उपवासाचे पदार्थच आपल्याला नैवेद्यामध्ये दाखवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. आणि बघा, शक्य झाल्यास तुम्ही या दिवशी शिवलीलामृताचा 11वा अध्यायाचं पठण करू शकता, नाहीतर श्रवण करू शकता. शिवलीलामृताचा 11वा अध्याय आपल्या चॅनलवरती आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही नक्की श्रवण करू शकता. त्यानंतर आपल्याला महामृत्युंजय मंत्राचंही आपल्याला पठण करायचं आहे.
त्याच्यानंतर बघा, तुम्ही जर घरी सेवा करणार असाल तर अशा प्रकारे करा, आणि जर तुम्ही मंदिरात करणार असाल तर अशाच प्रकारे हे सर्व साहित्य घेऊन तुम्ही मंदिरामध्ये जाऊ शकता. पण बघा, बऱ्याच ठिकाणी आता मंदिरामध्ये बऱ्याचशा वस्तू अशा अर्पण करू देत नाहीत किंवा मंदिरामध्ये जाऊ देत नाहीत. तर अशा वेळेस तुम्ही फक्त एक बेलपत्र आणि एक लोटा तांब्या भरून पाणी तुम्ही आपल्या घरचं घेऊन जायचं आहे. जर महादेवाला अर्पण करू दिलं तर तुम्ही त्याच्या शिवपिंडीवर अर्पण करा. नाही अर्पण करून दिलं तर तुम्ही जी पायरी असते त्या पायरीवर सुद्धा तुम्ही बेलपत्र अर्पण करा, आणि तिथे तुम्ही एक लोटा जल तिथे तुम्ही अर्पण करू शकता. तर ही होती अतिशय साध्या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी महादेवाची अशी पूजा केली तर भोले शंकर, भोलेनाथ हे महादेव तुमचे सर्व मनवांचित इच्छा पूर्ण करतील, तुमचे सर्व विघ्न दूर करतील आणि तुम्हाला सर्वांना सुख समृद्धी लाभेल. तर ही छोटीशी माहिती होती की कशी पूजा करायची, विधिवत कशी पूजा करायची हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.